शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे। दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। दिशा सालियांचा मृत्यू डोक्यावर जखम झाल्यामुळे झाल्याचं या रिपोर्टमधून समोर आलेला आहे। दिशावर लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही। दिशा सालियान प्रकरणावरून खरं तर ठाकरे विरोधकांचा समाचार घेणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि विरोधकांकडून खरं तर सतत आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली जात होती। त्या संदर्भात सुद्धा नेमकं उद्धव ठाकरे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर महत्त्वाची अपडेट अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। खरं तर या प्रकरणात सातत्याने आरोप केले जात होते। उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेले होते। ते सुद्धा या प्रकरणातले आरोपी आहेत असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता आणि याच संपूर्ण प्रकरणात आता हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे आणि अशी माहिती मिळालेली आहे की दिशा सालियांवर कुठलाही अत्याचार झालेला नाही आणि त्याचमुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे या संदर्भात नेमकं काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सोबतच विरोधकांचा नेमका कशा प्रकारे समाचार घेतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे। अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, नेमकी कधी या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि काय नेमकं उद्धव ठाकरे बोलू शकतात? नक्कीच आपण पाहिलं तर थोड्याच वेळात म्हणजे 12:30 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे स्वतः या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत आणि कालच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते संपलेलं आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती उद्धव ठाकरे आहेत ते बोलू शकतात। पाहिलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांकडून वारंवार आरोप आहेत ते करण्यात आलेले होते। ते म्हणजे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते कुठेच घेतले गेले नाहीत। फक्त वेगवेगळे विषय काढून या ठिकाणी अर्थसंकल्पीय आहे त्याचा वेळ पूर्ण केला असं देखील काल या ठिकाणी विरोधकांकडून बोलण्यात आलेलं होतं। त्याचवरती आता उद्धव ठाकरे आहेत ते बोलतील। त्यासोबतच मुंबई महानगरपालिका आणि मुंबईतील उर्वरित सर्व कामं याच्यावर देखील उद्धव ठाकरे आहेत ते बोलू शकतात। त्यासोबतच दिशा सालियन प्रकरण असेल त्यामध्ये देखील सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळे आरोप आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे यांच्यावरती सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे आता ह्या संपूर्णपणे विषय पुढे असताना उद्धव ठाकरे या सर्व प्रश्नांवरती काय बोलतात आणि त्यांची नक्की शिवसेनेची भूमिका काय आहे, आगामी महापालिका निवडणूक आहे त्याला देखील पाहता उद्धव ठाकरे आहेत ते या पत्रकार परिषदेमध्ये संबोधू शकतात। त्यामुळे खूप महत्त्वाची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी म्हणू शकतो। नक्कीच निखिल, नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।